सार्थ तुकाराम महाराज गाता अभंग 1111. जैसे तैसे बाळ मातेसी आवडे, बोलता बोवळे शब्द गोड. जैसे तैसे बाळ मातेशी आवडे, बोलता बोवळे शब्द गोड. आपुली आवडी लेववी खाववी, पाहुनिया जीवे सुख वाटे. आपुली आवडी लेववी खाववी, पाहुनिया जीवे सुख वाटे. तुका म्हणे काय देऊ परिहार, काय ते साचार जाना संत. तुका म्हणे काय देऊ परिहार, काय ते साचार जाना संत. अर्थ तुकाराम महाराज म्हणतात, बालक कसेही असले तरी ते आईला आवडते. ते बोबडे शब्द बोलले तरी तिला गोड वाटते. ती त्याला आवडीने जीव घालते, अलंकार घालते आणि ते पाहून तिला स्वतःलाच आनंद होतो. संतजन हो, यावरून तुमच्या काय ते लक्षात आलेलेच असेल. जे काही खरे आहे ते तुम्ही जाणताच. संतांनी आपल्याला स्वतःच्या मुलाप्रमाणे वागवावे अशी प्रार्थना तुकाराम महाराज येथे करीत आहे. पंढरीनाथ भगवान की जय. सार्थ तुकाराम महाराज गाता अभंग 1112. देवाची यावश्रा स्वप्नीही नाठवी, स्त्रियेशी पाठवी उंच साडी. देवाची यावश्रा स्वप्नीही नाठवी, स्त्रियेशी पाठवी उंच साडी. गाईचे पाळण नयेची विचारा, अश्वाशी खरारा करी अंगे. गाईचे पाळण नयेची विचारा, अश्वाशी खरारा करी अंगे. लेकराची स्वयं धावे क्षाळू, न म्हणे प्रक्षाळू द्विज पाय. तुका म्हणे त्याच्या तोंडावरी थुका, जातो यमालोका भोगावया. तुका म्हणे त्याच्या तोंडावरी थुका, जातो यमलोका भोगावया. अर्थ संसारिक गोष्टीत गुंतलेल्या माणसाबद्दल तुकाराम महाराज म्हणतात, देवाच्या मूर्तीला वस्त्र घ्यावे अशी एखाद्याच्या स्वप्नातसुद्धा आठवण येत नाही, पण आपल्या बायकोला तो मोठ्या किमतीची साडी घेतो. घोडे बाळगून त्याची सर्व चाकरी स्वतः करतो, पण गाईला चारा घालण्याचे विचार देखील मनात आणत नाही. ब्राह्मणाचे पाय धुवावे असे कोणी म्हटले तर त्याला आवडत नाही, पण स्वतःच्या मुलाचे ढुंगण स्वतः धुतो. असल्या लोकांच्या तोंडावर थुकावे हे बरे, कारण त्यांना अखेरीस यमलोकी भोगावा लागेल. गोपाल कृष्ण भगवान की जय. पंढरीनाथ भगवान की जय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हरी विठ्ठल. याच्या पुढील व्हिडिओ याच्या पुढे मिळतील.